Hello students, in the previous lecture we seen some examples of interpolation by using Newton's power difference interpolation formula. Now in this lecture we are going to see some another examples of interpolation in which we use distinct interpolation formulae. So let us begin today's lecture, that is examples depending upon interpolation formula. Example: population of a town in census is given in the following table. Find the population in the year 1930 and 1960. Year is given and population in thousands is given to you. Year that is given as a 1921, 1931, 1941, 1951 and 1961. Similarly, the population in thousands are given like this: 56,000, 78,000, 92,000, 104,000 and 156,000. Okay. आपल्याला एक डेटा दिला आहे, एक टेबल दिलेला आहे. पॉप्युलेशन ऑफ ए टाउन इन द सेन्सस. सेन्सस म्हणजे काय? सेन्सस मीन्स व्हॉट? जनगणना. ओके, की जी दर 10 वर्षांनी होत असते. दर 10 वर्षांनी केलेल्या जनगणनेचा आपल्याला एक डेटा दिलेला आहे, एक माहिती दिलेली आहे. आणि त्या माहितीनुसार आपल्याला काय काढायचं आहे? तर वी हॅव टू फाइंड आउट द पॉप्युलेशन इन द इयर 1930 अँड 1960. 1930 आणि 1960 या साली अंदाजे लोकसंख्या किती होती ते आपल्याला काढायचं आहे. ओके, 1921, 31, 41, 51 आणि 61 या वर्षी जनगणना झाली. त्या जनगणनेमध्ये झालेले काउंटिंग ऍक्च्युअल जे आहे, जे पॉप्युलेशनचं काउंटिंग आहे ते आपल्याला दिलेलं आहे. 1000 मध्ये आकडे दिलेले आहेत: 56, 78, 92, 104 and 156, and we have to find out the population in the year 1930 and 1960. ओके, बघूयात. पहिल्यांदा सिलेक्शन ऑफ फॉर्म्युला कसा करायचा बघूयात. येस, कोणत्या इयरला पॉप्युलेशन काढायचे आपल्याला? वी हॅव टू फाइंड आउट द पॉप्युलेशन इन द इयर 1930 and 1960. ओके, आता 1930 आणि 1960 साली आपल्याला पॉप्युलेशन काढायची आहे. म्हणजे डेफिनेटली दिस एक्झाम्पल बिलॉंग्स टू इंटरपोलेशन. इंटरपोलेशन करायचंय कोणत्या पॉइंटला? 1930 या पॉइंटला एक इंटरपोलेशन करायचं आहे आणि 1960 या पॉइंटला एक इंटरपोलेशन करायचं आहे. ठीक आहे. नाउ इंटरपोलेशन करायचं असेल तर ॲज युजुअल देयर आर 3 फॉर्म्युली: न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स, न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स अँड लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला. ओके, त्यापैकी कोणता फॉर्म्युला वापरायचा बघूयात. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? जनगणना दर 10 वर्षांनी होत असते. म्हणजे डेफिनेटली इक्वल टाइम इंटरवल इज देयर. 1921 प्लस 10, 1931 प्लस 10, 41 प्लस 10, 51 प्लस 10, 61. ओके, म्हणजे दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रू आउट दी डेटा सेम आहे, ते 10 आहे. म्हणजे दिलेला डेटा हा आपला इक्वली स्पेस्ड आहे. ओके, नाउ इक्वली स्पेस्ड डेटा असेल तर देयर आर 2 फॉर्म्युली: न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला अँड न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. ओके, नाउ सी हियर 1930 साली असणारी लोकसंख्या काढायची आहे, जनगणना काढायची आहे. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? 1930 कुठे आहे? 1921 पासून डेटा चालू आहे. त्याच्यानंतर 1931 हे आर्ग्युमेंट आहे आणि आपल्याला 1930 सालची जनगणना काढायची आहे. म्हणजे 1930 ही संख्या लाईज नियर द बिगिनिंग ऑफ द डेटा. ठीक आहे, 1930 ही संख्या डेटाच्या सुरुवातीच्या जवळ आहे. त्याच्यामुळे 1930 सालची जनगणना काढण्यासाठी, लोकसंख्या काढण्यासाठी आपल्याला न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरायचा आहे. सिमिलरली 1960 साली असणारी लोकसंख्या पण काढायची आहे. 1960 साली असणारी लोकसंख्या काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरावा लागतो बघूयात. व्हॉट इज ऑब्झर्वेशन अबाउट द डेटा? 1960 आपले आर्ग्युमेंट्स आहेत 1951 आणि 1961. ठीक आहे, शेवटचा आर्ग्युमेंट आहे आपला 1961 आणि आपल्याला 1960 सालची लोकसंख्या काढायची आहे. म्हणजेच 1960 हा पॉइंट 1961 च्या जवळ आहे, म्हणजे डेटाच्या शेवटीच्या जवळ आहे, म्हणजे नियर द एंड ऑफ द डेटा आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला 1960 सालची जनगणना काढायची असेल, लोकसंख्या काढायची असेल, ॲट दॅट टाइम वी हॅव टू मेक यूज ऑफ न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. गेटिंग दिस? म्हणजे हे गणित असं आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही फॉर्म्युले आपल्याला यूज करावे लागतात. 1930 सालची जनगणना काढण्यासाठी, लोकसंख्या काढण्यासाठी न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरावा लागतो आणि 1960 सालची लोकसंख्या काढण्यासाठी न्यूटन्स
बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. ओके, फॉर्म्युला न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स असू द्या किंवा न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स असू द्या, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक्झाम्पल सोडवलेले आहेत. ओके, फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला जर वापरायचा असेल तर आपल्याला डेल्टा, डेल्टा स्क्वेअर, डेल्टा रेस टू 3 च्या व्हॅल्यू पाहिजे असतात. आणि जर न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचा असेल डेफिनेटली आपल्याला डेल, डेल स्क्वेअर, डेल रेस टू 3 यांच्या व्हॅल्यूची आवश्यकता असते. आपण हाऊ टू प्रिपेअर डिफरन्स टेबल या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. टेबल फॉरवर्ड डिफरन्स असू द्या किंवा बॅकवर्ड डिफरन्स असू द्या, दोन्ही टेबल तयार करण्याची प्रोसेस सेमच आहे. म्हणजेच आपण जेव्हा न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून गणित सोडवणार असतो तेव्हा टेबल मधल्या व्हॅल्यूज आपण वरून खाली घेत असतो. आणि व्हेन वी हॅव टू सॉल्व द गिवन एक्झाम्पल by using Newton's backward difference interpolation formula, then we have to take the values from the same table. Okay, same table मधल्या व्हॅल्यूज घ्यावे लागतील, फक्त त्या कुठून कुठे घ्यावे लागतील, खालून वर घ्यावे लागतील. म्हणजेच व्हॉट आय हॅव टू से, न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आणि न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून 1930 आणि 1960 सालची जनगणना काढायची असेल तर याच्यासाठी सेपरेट टेबल्स, 2 सेपरेट टेबल्स तयार करण्याची आवश्यकता नाही. ओके, आपण एकच टेबल तयार करणार. त्या टेबलमध्ये जर फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून 1930 ची व्हॅल्यू काढायची असेल तर व्हॅल्यूज टेबल मधल्या आपण वरून खाली यूज करणार. आणि जर 1960 सालची लोकसंख्या काढायची असेल म्हणजे जर न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरायचा असेल तर व्हॅल्यूज आपण सेम टेबल मधल्या खालून वर घेत जाणार. म्हणजेच डेल, डेल स्क्वेअर, डेल रेस टू 3 च्या व्हॅल्यू आपण टेबल मधून खालून वर घेऊन जाणार आहोत. ओके, हे या गणिताचं वैशिष्ट्य आहे, हे या गणिताचं वेगळेपण आहे. रिमेंबर दिस थिंग, आपण प्रत्येक टाईपचं, प्रत्येक व्हरायटीचं 1 किंवा 2च एक्झाम्पल सोडवतो आहे. आपल्याला टाइमचं बाइंडिंग आहे, लिमिटेशन्स आहेत, त्याच्यामुळे डेफिनेटली एका टाईपचं आपण एखाद दुसरं 1 किंवा ऍट दी मोस्ट 2 एक्झाम्पल घेत आहे. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काही ना काहीतरी व्हरायटी आहे. ओके, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काहीतरी व्हरायटी आहे. आता या गणितामध्ये व्हरायटी काय, तर एकाच टेबलवरून आपण फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून सुद्धा एक्झाम्पल सोडवतोय आणि बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून सुद्धा एक्झाम्पल सोडवत आहोत. गेटिंग दिस? ओके, दॅट इज द न्यू थिंग विच वी आर गोइंग टू लर्न इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. ओके, त्याच्यामुळे आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार करूयात. लेट अस प्रिपेअर. दोन्ही गणितासाठी आपल्याला टेबल तयार करावं लागेल. लेट अस प्रिपेअर फॉरवर्ड डिफरन्स टेबल. Let us prepare forward difference table. गणिताचं वेगळेपण आहे ते लक्षात घ्या. Let us prepare forward difference table. ओके, फॉरवर्ड डिफरन्स टेबल ॲज युजुअल तयार करूयात. येस, फॉरवर्ड डिफरन्स टेबल मध्ये पहिला कॉलम करस्पॉन्ड्स टू आर्ग्युमेंट, दॅट इज एक्स. ओके, इथं एक्स हे इयर मध्ये दिलेले आहेत आणि सेकंड कॉलम करस्पॉन्ड्स टू करस्पॉन्डिंग एंट्री. करस्पॉन्डिंग एंट्री नोट करण्यासाठी आपण सिम्बॉल वापरतो वाय किंवा एफ ऑफ एक्स, आणि इथे एफ ऑफ एक्सच्या ऐवजी काय दिलेलं आहे, पॉप्युलेशन. ठीक आहे, काही असेल डेटा, काही असेल, आपले थिअरॅटिकल सिम्बॉल आपण विसरायचे नाहीत. ओके, म्हणजे आपल्याला एक्स म्हणजे आर्ग्युमेंट म्हणजे इयर दिलेले आहेत आणि वाय म्हणजेच वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजेच करस्पॉन्डिंग एंट्री म्हणजेच पॉप्युलेशन दिलेलं आहे. ओके, डेटामधून व्हॅल्यू फिलअप करून घेऊयात. येस, इयर 1921. 1921 सालची लोकसंख्या तुम्हाला दिलेली आहे. किती आहे, 56. एक ओळ ब्लँक सोडा, दोन्हीचा डिफरन्स आपण दोघांच्या मध्ये लिहिणार. पुढचा आहे इयर ऑफ काउंटिंग, दॅट इज 1931. 1931. 1931 सालची लोकसंख्या तुम्हाला दिलेली आहे 78,000 ऑफकोर्स. एक ओळ ब्लँक सोडा. पुढे पुढचा आर्ग्युमेंट असेल 1941. त्याच्या वेळेची लोकसंख्या दिलेली आहे 92. Next argument is 1951, 1951. At that time, the population is 104. Similarly, next year of census is nothing but 1961. Census म्हणजे लोकसंख्या. And at that time, census म्हणजे जनगणना, आणि त्या जनगणनेच्या वेळी असणारी लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, 1961 या साली जनगणना होती 156,000 ऑफकोर्स. व्हॉट इट मे बी द डिजिट्स. ओके, जे काय असेल ते घेतलं. पुढे आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला फॉरवर्ड डिफरन्स तयार करायचा असेल किंवा बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करायचं असेल, प्रोसिजर सेमच आहे. इथं आपल्याला हेडिंग एक तर डेल्टा द्या, नसेल तर डेल द्या, दोन्हीपैकी कोणतीही दिलं तरी चालेल.
कारण आपल्याला या पर्टिक्युलर गणितामध्ये फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला पण वापरायचा आहे आणि बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला सुद्धा वापरायचा आहे. जेव्हा एक्झाम्पल सेपरेट असेल तेव्हा तुम्ही हेडिंग्स कोणते द्यायचे ठरवू शकता. आता इथे आपल्याला कोणतं तरी एक हेडिंग द्यावा लागेल. समजा मी हेडिंग देतो डेल्टा एफ ऑफ एक्स. ओके, टेबल कसा तयार करायचा, प्रोसिजर दॅट यू नो व्हेरी वेल. ओके, पुढची टर्म मायनस ती टर्म, दोन्हीचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. 78 minus 56, 8 वजा 6 that gives to 7 minus 5 that gives to 22. नेक्स्ट वन, पुढच्या टर्म मधून ती टर्म वजा करा, दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. 92 minus 78 that gives 12 8 गेले 4, कॅल्क्युलेटर इज अलाउड. 9 minus 8 that gives 1. सिमिलरली पुढच्या टर्म मधून ती टर्म वजा करा. मुद्दा मी प्रोसिजर दाखवण्यासाठी एरोज काढत आहे. ठीक आहे. 104 मायनस 92, 92 आणि 8 100 आणि 4 म्हणजे 8 आणि 4 12. नेक्स्ट वन, 156 मायनस 104, 106 वजा 104 दॅट गिव्स 52. ओके, हा झाला डेल्टा एफ ऑफ एक्स म्हणजे फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. नेक्स्ट वन, सेकंड कॉलम इज नथिंग बट डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स. ओके, डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स बघूयात. I will extend the columns. थोडीशी कॉलम्सची विड्थ वाढवतो. ओके, डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स. येस, पुढची टर्म मायनस ती टर्म, प्रोसिजर सेम, दोन्हीचा डिफरन्स दोघांच्या मध्ये. 14 वजा 22, 14 मायनस 22. ओके, वजा 22, 14 वजा 22 म्हणजे वजा, व्हॉट इज द आन्सर, मायनस 8. 14 आणि 6 20 आणि 2 22 म्हणजे मायनस 8 असेल. विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. 12 मायनस 14, 12 वजा 14 दॅट गिव्स अगेन निगेटिव्ह साइन मायनस 2 and 52 minus 12 that gives 40. ओके, पुढची टर्म मायनस ती टर्म, दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये. नेक्स्ट कॉलम करस्पॉन्ड्स टू डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ एक्स. हाऊ टू प्रिपेअर डिफरन्स टेबल याचा आपण सेपरेट व्हिडिओ लेक्चर बनवलेला आहे, ते प्लेलिस्ट मध्ये आहे, तुम्ही ते पाहू शकता. थोडंसं मी फास्ट जातोय बिकॉज ऑफ टाइम बाइंडिंग. ठीक आहे. नेक्स्ट वन, डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ एक्स म्हणजेच सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा डिफरन्स दॅट गिव्स थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. मायनस 2 चिन्हांचे जे असतील ते नियम, -2 minus of -8 that becomes +8 म्हणजे 8 minus 2 that gives 6 and 40 minus of -2 that gives +2, 40 plus 2 that gives 42. ओके, हा झाला थर्ड ऑर्डर डिफरन्स. अँड सिमिलरली डेल्टा रेस टू 4 एफ ऑफ एक्स म्हणजे फोर्थ ऑर्डर डिफरन्स ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स. थर्ड ऑर्डर डिफरन्स आपल्याकडे आहे. थर्ड ऑर्डर डिफरन्सची वजाबाकी घ्या, तुम्हाला सेकंड ऑर्डर फोर्थ ऑर्डर डिफरन्स मिळेल. 42 वजा 6 दॅट गिव्स 36. दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये लिहा. ठीक आहे. डिफरन्स टेबल तयार करताना व्यवस्थित सिस्टमॅटिक काढा. हे असं व्यवस्थित उतरत्या क्रमाने दिसलं पाहिजे. रिप्रेझेंटेशन इज ऑल्सो वन ऑफ दी स्किल्स. गेटिंग दिस? ओके, अशा पद्धतीने आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार केलेला आहे. ओके, आता आपल्याला 1930 सालची पण लोकसंख्या काढायची आहे आणि 1960 सालची सुद्धा लोकसंख्या काढायची आहे. काढूयात वन बाय वन. नंबर 1, yes, number 1, to find population in the year 1930. To find population in the year 1930. 1930 सालची आपल्याला लोकसंख्या काढायची आहे. ठीक आहे. 1930 आणि 1960 सालची म्हणजे आपण 1930 सालची लोकसंख्या काढूयात. Okay, now yes, here to find
द पॉप्युलेशन इन द इयर 1930. ओके, 1930 सालची लोकसंख्या काढण्यासाठी वी हॅव टू मेक यूज ऑफ न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. ओके, तो काय बघूया. देअरफॉर सिन्स वी ऑब्झर्व दॅट ॲज युजुअल नेहमीप्रमाणे सिन्स आपल्याला काय दिसतंय 1930 ही हा जो पॉइंट आहे तो विच लाइज नियर द बिगिनिंग ऑफ द डेटा. देअरफॉर वी हॅव टू मेक यूज ऑफ फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. हे सगळं आपल्याला लिहावं लागेल. सिन्स वी ऑब्झर्व दॅट द गिवन डेटा इज इक्वली स्पेस्ड and the interpolation is near the beginning of the data. Therefore we use Newton's forward difference interpolation formula, which is as follows. Okay, formula काय बघूयात. y is equal to f of x. formula काय आहे माहिती आहे, is equal to f of a plus u into delta f of a plus u into u minus 1 divided by 2 factorial into delta square f of a plus u into u minus 1 एक एक ब्रॅकेट वाढवत जावा into u minus 2 टॅक्टफुल फॉर्म्युला लक्षात ठेवा डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल into delta raised to 3 f of a delta raised to 4 पर्यंत जावं लागेल प्लस प्लस u into u minus 1 u into u minus 1 into u minus 2 एक ब्रॅकेट वाढवायचा पहिलं जसं आहे तसं एक ब्रॅकेट वाढवा u minus 3 डिवाइडेड बाय 4 फॅक्टोरियल फॅक्टोरियल पण एकने वाढवा into डेल्टाचा इंडेक्स तेवढाच म्हणजे डेल्टा रेज टू 4 f of a प्लस पुढच्या टर्मची आवश्यकता नाही कारण डेल्टा रेज टू 4 पर्यंतच आपला डिफरन्स आलेला आहे. ओके, समजा मी इक्वेशन नंबर 1 देतो. वेअर आता एवढाच फॉर्म्युला आहे का न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्सचा? नाही, हा निम्मा फॉर्म्युला झाला. याच्यामध्ये u पण आहे. वेअर u इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर u x मायनस a डिवाइडेड बाय h असेल. ठीक आहे, वेअर u इक्वल टू x मायनस a डिवाइड बाय h असेल. ओके, हे फॉर्म्युले आहेत आपल्याला माहिती आहे, आपण एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत. हियर आता टर्मची ओळख करून घेऊयात. हियर पहिल्यांदा u काढावा लागेल आपल्याला. u काढण्यासाठी फॉर्म्युला आहे x मायनस a डिवाइड बाय h. त्याच्यामध्ये x म्हणजे काय असतं, ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचंय, ज्या पॉइंटला व्हॅल्यू काढायचे तो पॉइंट म्हणजे x असेल. व्हॉट इज a? a इज नथिंग बट इनिशियल आर्ग्युमेंट ऑफ द डेटा अँड व्हॉट इज h? h इज नथिंग बट इंटरवल ऑफ डिफरन्सिंग. ओके, हियर x इज इक्वल टू ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचं तो पॉइंट कोणत्या पॉइंटला करायचा आहे 1930 सालची जनगणना काढायचं आहे म्हणजे x ची किंमत असेल 1930 कॉमा a. a इज नथिंग बट इनिशियल आर्ग्युमेंट. इनिशियल आर्ग्युमेंट म्हणजे सुरुवातीचा आर्ग्युमेंट जे असेल 1921 अँड h इज नथिंग बट इंटरवल ऑफ डिफरन्सिंग म्हणजेच दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर जे आहे 10. ओके, देअरफॉर या इन्फॉर्मेशन प्रमाणे आपण u काढून घेऊ शकतो. देअरफॉर पुटिंग दिस व्हॅल्यूज इन अबोव इक्वेशन नंबर 2 वी गेट u इक्वल टू x ची किंमत 1930 वजा a ची किंमत 1921 डिवाइडेड बाय h ची किंमत 10 असेल. दॅट इज इक्वल टू 30 वजा 21 दॅट गिव्स 9 डिवाइड बाय 10 and 9 डिवाइड बाय 10 दॅट गिव्स 0.9. ओके, देअरफॉर h इज इक्वल टू 0.9. ओके, याची किंमत आलेली आहे h इज इक्वल टू 0.9. गेटिंग दिस? ओके, आता h तर मिळाला. पुढे आता काय काढावं लागेल? u सिम्बॉल्स व्यवस्थित लक्षात घ्या. u ची किंमत मिळाली, u इक्वल टू 0.9 झाला. आता पुढे व्हॅल्यूज कशाच्या राहिल्या फक्त फॉर्म्युल्यामध्ये डेल्टा f ऑफ a, डेल्टा स्क्वेअर f ऑफ a, डेल्टा रेज टू 3 f ऑफ a आणि डेल्टा रेज टू 4 f ऑफ a म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स राहिला. त्यांच्या किमती आपण ऑलरेडी टेबलमध्ये काढलेल्या आहेत. ओके, त्या किमती काय बघूयात, त्या किमती पुटअप करूयात. आपल्याला माहिती आहे थेओरेटिकल सिम्बॉल प्रमाणे a म्हणजे आपलं पहिलं आर्ग्युमेंट असतं. आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये पण डिस्कस केलंय. हा जर a असेल तर दिस 56 करस्पॉन्ड्स टू करस्पॉन्डिंग एंट्री दॅट इज f ऑफ a. हा जर f ऑफ a असेल तर याचा फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स म्हणजेच डेल्टा f ऑफ a 22 असेल. सिमिलरली सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स म्हणजे डेल्टा स्क्वेअर f ऑफ a -8 असेल. सिमिलरली थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स दॅट इज डेल्टा रेज टू 3 f ऑफ a 6 असेल.
आणि फोर्थ ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स दॅट इज अ डेल्टा रेस टू 4 एफ ऑफ ए इज इक्वल टू 36 असेल. ओके, सगळ्या व्हॅल्यूज टेबलमध्ये आहेत, त्या व्हॅल्यूज आपण पुटअप करूयात. ओके, किंवा तुम्ही पुन्हा एकदा लिहू शकता इथे. हियर व्हॅल्यूज पुन्हा एकदा लिहू शकता. येस, हियर एफ ऑफ ए इज इक्वल टू, येस, ए म्हणजे 1921, एफ ऑफ ए म्हणजेच 56 असेल. कोणत्या व्हॅल्यूज वापरणार आहे ते आपण लिहून घेऊयात. डेल्टा एफ ऑफ ए फ्रॉम द टेबल इज नथिंग बट 22. नेक्स्ट, डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ ए इज इक्वल टू -8. डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ ए, कोणते सिम्बॉल आहेत, कोणत्या सिम्बॉलच्या काय व्हॅल्यूज आपण टाकतोय व्यवस्थित लक्षात घ्या, इज इक्वल टू 6. अँड डेल्टा रेस टू 4 एफ ऑफ ए is equal to 36. Okay, therefore putting these values in above formula किंवा equation, number 1 we get. Okay, इक्वेशन नंबर 1 मधल्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज पुटअप करूयात. वी गेट व्हॉट वी गेट, दॅट इज आवर नेक्स्ट स्टेप. येस, y इज इक्वल टू, पुटअप करूयात व्हॅल्यूज. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, एक्सची किंमत किती आहे 1930, 1930 इज इक्वल टू एफ ऑफ ए, एफ ऑफ ए ची किंमत आहे 56 प्लस यू, यू ची किंमत आपण ऑलरेडी काढलेली आहे विच इज अ 0.9 इंटू डेल्टा एफ ऑफ ए, द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एफ ऑफ ए इज अ 22 प्लस यू दॅट इज 0.9 इंटू यू मायनस 1, ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल, ज्या त्या ठिकाणी व्यवस्थित ब्रॅकेट टाकत चला. u इंटू यू मायनस 1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजेच 2 इंटू 1 म्हणजेच 2 असेल, इंटू डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ ए विच इज नथिंग बट -8 प्लस यू 0.9 इंटू यू मायनस 1 म्हणजे 0.9 मायनस 1 इंटू यू मायनस 2, फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर आहे, u मायनस 2 डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल म्हणजेच 3 into 2 into 1 that gives 6 into delta raised to 3 f of a, delta raised to 3 f of a ची किंमत from table 6 plus yes plus last term u that is 0.9 into u minus 1 that is 0.9 minus 1 into u minus 2 that is a 0.9 minus 2 into u minus 3 that is a 0.9 minus 3 divided by 4 factorial म्हणजेच 4 into 3 into 2 into 1 म्हणजेच 4 3 12 12 2 24 24 into delta raised to 4 f of a आणि डेल्टा रेस टू 4 एफ ऑफ ए ची किंमत फ्रॉम टेबल आपण ऑलरेडी एक्झिक्यूट केलेली आहे विच इज अ 36. ओके, ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज आपण पुटअप केलेल्या आहेत. ओके, नाव लेट अस सिम्प्लिफाय. त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर सिम्प्लिफाय करूयात. लेट अस परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स बाय युजिंग कॅल्क्युलेटर. ओके, कॅल्क्युलेटर वापरून कॅल्क्युलेशन्स करूयात. आय विल स्क्रोल दॅट डाऊन, स्क्रोल करतो. Wait 1 minute.
Yes, I will scroll it down. थोड़ा वेळ लागतोय. Try to understand. Okay. Now that is equal to सगळ्या व्हॅल्यू डोळ्यासमोर आहेत. कॅल्क्युलेशन्स करूया. That is equal to proceed. Do the calculations by using scientific calculator. 56 remains as it is plus 20 into 0.9. Perform the calculations by using scientific calculator. I have a scientific calculator. I will perform the calculations on this scientific calculator. Okay, 0.9 into 22. 0.9 into 22. That gives 90.80. That gives 90.80. 19.8 किंवा 19.80 म्हणलं तरी चालेल. नेक्स्ट वन प्लस 0.9 रिमेन्स ॲज इट इज. एक स्टेप वाढवतो. 0.9 minus 1 that gives 0.9 minus 1 that gives minus 0.1. विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. डिवाइड बाय 2 into minus 8 remains as it is. ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल. ओके, ब्रॅकेट व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी टाकत चला. प्लस तिसऱ्या टाइमचं कॅल्क्युलेशन. u 0.9 remains as it is. 0.9 minus 1 that gives minus 0.1. विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. ओके, into 0.2 minus 2 that gives minus 1.1. Minus 1.1 into 6 remains as it is, divided by denominator 6 remains as it is. Okay, plus last term calculations. Yes, u 0.9 as it is. U minus 1, 0.9 minus 1 that gives minus 0.1. Already we have done that calculation. 0.9 minus 2 that gives minus 1.1. And 0.9 minus 3 that gives minus 2.1 into 36 remains as it is, no change, divided by 24, denominator as it is, no change. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा फक्त आपण ब्रॅकेटचं एक्झिक्युशन केलेलं आहे. असं ब्रॅकेटचं एक्झिक्युशन केल्यामुळे काय होईल, तर आपले सायन्स अजिबात चुकणार नाहीत. पहा, नो डाऊट यू आर युझिंग सायंटिफिक कॅल्क्युलेटर. सायंटिफिक कॅल्क्युलेटर आपल्याला वापरायचं आहे. डेफिनेटली वन स्ट्रोक तुम्हाला आन्सर काढता येईल, पण वन स्ट्रोक आन्सर काढायचं नाही, कारण कॅल्क्युलेशन्सला महत्व आहे. ओके, कॅल्क्युलेशनच्या स्टेप्सला आपल्याला मार्क्स आहेत, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स आपल्या पेपरमध्ये दिसल्याच पाहिजेत. दॅट इज इक्वल टू फोकस. ओके, दॅट इज इक्वल टू प्रोसीड. 56 प्लस 19.8. ओके, याचं चिन्हाचं कॅल्क्युलेशन करतो. तिसऱ्या टर्म मध्ये मायनस मायनस 2 times मायनस, दॅट विल गिव्ह प्लस. रिझल्टंट साइन इज अ प्लस. ओके, आय हॅव परफॉर्म द कॅल्क्युलेशन नाउ. कॅल्क्युलेशन्स करतो फास्ट. 0.9 into 0.1 into 8 is equal to न्यूमरेटर वाला 0.72 भागिले 2, that is equal to 0.36. ओके, 0.36 ही झाली तिसरी टर्म. आता या चौथ्या टर्मचं साइन बघूयात काय येतं ते. ठीक आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. 2 times मायनस, इवन नंबर ऑफ मायनस, रिझल्टंट साइन मस्ट बी प्लस असेल. ठीक आहे, लास्ट टाइम आपण बघितलेलं आहे. येस, कॅल्क्युलेशन करतो. 0.9 into 0.1 into 1.1. हे 6 ला 6 गेलं. ठीक आहे, इथे 6 न्यूमरेटर मध्ये आहे, 6 डिनॉमिनेटर मध्ये आहे. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, कॅन्सल करू शकतो. म्हणजे 0.9 into 0.1 into 1.1. रिमेंबर वन थिंग, चिन्हांचं कॅल्क्युलेशन आपण अगोदरच केलेलं आहे बरं का. मायनस मायनस, 2 times इवन नंबर ऑफ मायनस, दॅट विल गिव्ह रिझल्टंट साइन इज अ प्लस. ओके, म्हणून मी प्लस अगोदर देऊन ठेवलेला आहे. 0.9 into 0.1 into 1.1, that gives 0.099. okay, that gives 0.099. you can perform the calculation simultaneously. विद्यार्थ्यांनी स्वतः कॅल्क्युलेशन करायचे आहे. ओके, नाउ चौथ्या टर्मचं, लास्ट टर्मचं साइन काय होते बघूयात. हियर इज अ मायनस, एक मायनस, 2 मायनस, 3 मायनस. ऑड नंबर ऑफ निगेटिव्ह साइन्स, the resultant sign must be negative, that is minus. okay, odd number of minus signs, the resultant sign must be negative. getting this? okay, now आता चिन्हांचं कॅल्क्युलेशन मी करून घेतलेलं आहे. आता फक्त काय राहतात,
आकडेमोड आकड्यांचं कॅल्क्युलेशन करूयात. 0.9 इंटू 0.1 कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा इंटू 1.1 इंटू 2.1 इंटू 36 इज इक्वल टू 7.4844. ओके, न्यूमरेटर लिहिला तरी चालेल किंवा डायरेक्ट डिवाइड बाय 24 करून लिहिलं तरी सुद्धा चालू शकतंय. इथं मी डिवाइड बाय 24 करून डायरेक्ट आन्सर लिहितो. डिवाइडेड बाय 24 इज इक्वल टू 0. परफॉर्म द कॅल्क्युलेशन सायमल्टेनियसली. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करू शकताय. 0.31185. ओके, न्यूमेरिकल मेथड्स या पूर्ण सेक्शन मध्ये, या पूर्ण टॉपिक मध्ये भरपूर कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत. ते कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी यूज सायंटिफिक कॅल्क्युलेटर. ओके, प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस केल्यानंतरच परफेक्शन येईल. ओके, दॅट इज इक्वल टू प्रोसीड. नाउ सगळ्या टर्म्स आपण सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. पुढे फायनल स्टेप करूयात. येस, 56 प्लस 19.8 प्लस 0.36 प्लस 0.099 माइनस 0.31185 is equal to 75 point. Yes, is equal to 75.94715. 94715. That is the resultant of final calculation. Okay, write down LHS for the last step. Therefore, y is equal to f of 1930 is equal to 75.94715. Okay, that is the answer. म्हणजेच 1930 सालची लोकसंख्या जनगणना किती असेल? 75.94715 युनिट इज अ 1000. ओके, जसा क्वेश्चन आहे तसंच फायनल आन्सर लिहा. देअरफॉर फायनल आन्सर लिहूयात, वर्डिंग मध्ये लिहूयात. देअरफॉर द पॉप्युलेशन in the year 1930 is 75.94715 thousands, because unit is given as 1000. जे काय असेल ते approximately, that word is important. Okay, approximately अंदाजे 1930 सालची लोकसंख्या ही 75.94715 इतकी होती. That is the required example. 1930 सालची लोकसंख्या आपण काढलेली आहे. काढलेलं उत्तर करेक्ट आहे का नाही कसं बघायचं आपल्याला माहिती आहे. आपण उत्तर काढले 75.94. 1931 सालची 1930 सालची लोकसंख्या, 1921 सालची लोकसंख्या आहे 56 आणि 1931 सालची संख्या आहे 78 आणि आपण 1930 सालची लोकसंख्या काढलेली आहे जी 75 पॉइंट समथिंग आहे, म्हणजे 56 आणि 78 च्या दरम्यान आहे. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन डेफिनेटली करेक्ट आहे. म्हणजे 1930 साली एवढी लोकसंख्या होती 75.94715. ओके, नाउ वन पार्ट आपण संपवलेला आहे, एक पार्ट झालेला आहे. आता दुसरा पार्ट बघूयात. Yes. Now, number second. To find population in the year किती 1960. ठीक आहे, करेक्ट ना, 1960. आता 1960 साली असणारी लोकसंख्या आपल्याला काढायची आहे. ओके, ॲज युजुअल पहिल्यांदा आपण डिस्कस केल्याप्रमाणे 1960 हा पॉइंट डेटाच्या शेवटीच्या जवळ आहे, म्हणून आपल्याला
बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरावा लागेल. हे आपण वर्डिंग मध्ये लिहिणार. सिन्स द गिवन डेटा इज इक्वली स्पेस्ड and we have to find the value of y at x equal to 1960, which lies near the end of the data. Therefore, we use Newton's backward difference interpolation formula, which is as follows. हे सगळं लिहायचं आणि त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचा. काय फॉर्म्युला आहे? y is equal to f of x is equal to yes f of a plus nh. फॉरवर्ड डिफरन्सला पहिला आर्ग्युमेंटच्या कन्सल्टिंग टर्म्स आहेत आणि बॅकवर्ड डिफरन्सला शेवटच्या आर्ग्युमेंटच्या कन्सल्टिंग टर्म्स आहेत. दॅट वी नो व्हेरी वेल. ओके, f of a plus nh प्लस u into del f of a plus nh प्लस u into u plus 1. तिकडे मायनस आहे, इकडे प्लस आहे, मध्ये चेंजेस. ओके, u into u plus 1 divided by 2 factorial into del square f of a plus nh प्लस एक एक टर्म वाढवत जावा. u into u plus 1 into u plus 2 divided by 3 factorial del raised to 3 f of a plus nh प्लस raised to 4 पर्यंत जावं लागेल. u into u plus 1 into u plus 2 into u plus 3 divided by 3 factorial च्या पुढे जावा 4 factorial into del raised to 4 f of a plus nh plus dot 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 dot. पुढच्या टर्म्स लिहिण्याची गरज नाही कारण आपल्याला del raised to 4 पर्यंतचे डिफरन्सेस मिळालेले आहेत. ओके, त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो. पहिल्या केस मध्ये इक्वेशन नंबर 1 आणि 2 दिलेले आहेत म्हणून याला इक्वेशन नंबर 3 म्हणतोय. वेअर याच्यामध्ये पण u चा फॉर्म्युला डिफाइन केला आपण. वेअर u इक्वल टू तिकडे काय होता x मायनस पहिला आर्ग्युमेंट डिवाइड बाय h. इथे काय असणार आहे पॅरलल चेंजेस. x मायनस शेवटचा आर्ग्युमेंट असेल a प्लस nh. ओके, x मायनस इनटू ब्रॅकेट a प्लस nh डिवाइडेड बाय h असेल. दॅट इज फॉर्म्युला नंबर 4. गेटिंग दिस? ओके, x मायनस a प्लस nh असा फॉर्म्युला नाहीये पहा. x मायनस इनटू ब्रॅकेट a प्लस nh. ट्रीट दॅट a प्लस nh एज अ सिंगल टर्म कारण a प्लस nh म्हणजे काय असतो आपला शेवटचा आर्ग्युमेंट असतो. x मायनस इनटू ब्रॅकेट a प्लस nh डिवाइडेड बाय h. ओके, हियर कोणकोणत्या टर्म्स माहिती आहेत त्यांची ओळख करून घेऊयात. हियर व्हॉट इज x? x म्हणजे काय असतं? ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचं आहे तो पॉइंट. इथे इंटरपोलेशन कोणत्या पॉइंटला करायचं आहे? येस, 1960 सालची लोकसंख्या आपल्याला काढायची आहे म्हणजे ऑफकोर्स x इक्वल टू काय असेल 1960. नेक्स्ट वन a प्लस nh. a प्लस nh म्हणजे काय? डेटा मधलं शेवटचं आर्ग्युमेंट आणि डेटा मधलं शेवटचं आर्ग्युमेंट आपलं आहे 1961. डेटा तुमच्या जवळ आहेच आहे. अँड h, व्हॉट इज h? h इज नथिंग बट इंटरवल ऑफ डिफरन्सिंग म्हणजे दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर. दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर म्हणजेच h असेल ते किती आहे? 1921, 1931, 1941 म्हणजेच दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम आहे आणि ते 10 आहे. सिंपल थिंग. नाउ या दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे आपण u काढू शकतो. Therefore, we can find out the value of u as u equal to x, that is 1960 minus a plus nh. a plus nh म्हणजे शेवटचा आर्ग्युमेंट जे आहे 1961 डिवाइड बाय h. h ची किंमत आहे 10. that is equal to 60 वजा 61. that gives -1. विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह डिवाइड बाय 10. Therefore, here u equal to -0.1. ओके, जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं पहा फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युल्याने जर इंटरपोलेशन करत असाल तर u पॉझिटिव्ह येतो आणि बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युल्याने जर तुम्ही इंटरपोलेशन करत असाल तर u निगेटिव्ह येतो. ओके, अजून आपण एक्स्ट्रापोलेशनचे एक्झाम्पल्स पाहिलेले नाहीत. एक्स्ट्रापोलेशनला हे एक्झॅक्ट रिव्हर्स होतं. ओके, हे आपण पहिल्यांदा सांगितलेलं आहे. ओके, नाउ फोकस ऑन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 मध्ये काय काय मिळालं बघा बरं. u ची किंमत माहित नव्हती, u ची किंमत आता आपण काढली म्हणजे u, u प्लस 1, u प्लस 2 हे सगळे ब्रॅकेट आपल्याला मिळतील. आता फक्त राहिलं काय f ऑफ a प्लस nh del f ऑफ a प्लस nh del स्क्वेअर f ऑफ a प्लस nh del raised to 3 f ऑफ a प्लस nh अँड सो ऑन. ओके, यांच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपण ऑलरेडी टेबल डिफरन्स टेबल तयार केलेला आहे.
त्या टेबलमध्ये फक्त काय वापरायचं आहे, शेवटची व्हॅल्यू जी आपली आहे, शेवटचं आर्ग्युमेंट आपलं जे आहे ए प्लस एन एच, त्याच्या कन्सल्टिंग फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर आणि फोर्थ ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सेस वापरायचे आहेत. म्हणजेच काय करायचंय, तर टेबल मधल्या व्हॅल्यूज, डिफरन्सच्या व्हॅल्यूज या खालून वर वापरत जायच्या आहेत. ओके, टेबल काय तुमच्या डोळ्यासमोर आहे, टेबल आता मगाशी आपण प्रिपेअर केलेला आहे. त्याच टेबल मध्ये काय करावं लागतील, व्हॅल्यूज फक्त वी हॅव टू मेक द व्हॅल्यूज फ्रॉम बॉटम. ओके, तळातून बॉटम मधनं आपल्याला व्हॅल्यूज वापरावे लागतील, कारण आपल्याला माहिती आहे डेटा मधलं आपलं शेवटचं आर्ग्युमेंट म्हणजेच ए प्लस एन एच असतं. तर शेवटचं आर्ग्युमेंट ए प्लस एन एच असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री म्हणजेच एफ ऑफ ए प्लस एन एच 156, त्याच्या कन्सल्टिंग बॅकवर्ड डिफरन्स म्हणजेच डेल एफ ऑफ ए 52, त्याच्या कन्सल्टिंग सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स म्हणजेच डेल स्क्वेअर एफ ऑफ ए प्लस एन एच म्हणजेच 40 आणि डेल वेस टू 3 एफ ऑफ ए प्लस एन एच म्हणजेच 42 आणि डेल वेस टू 4 एफ ऑफ ए प्लस एन एच म्हणजेच 36. ओके, मुद्दाम मी वेगळ्या कलरने हे दाखवलेलं आहे. फॉरवर्ड डिफरन्सला मगाशी मी निळ्या अंडरलाईनने शेड केलेला आहे आणि आता बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युल्यामध्ये त्याच टेबल मधल्या व्हॅल्यू घेतोय, फक्त व्हॅल्यू मी खालून वर घेत आहे. ओके, या सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करूयात. ओके, कोणकोणत्या व्हॅल्यू पुटअप करायच्या ते पहिल्यांदा लिहून घेऊयात आणि त्या व्हॅल्यूज पुटअप ज्या त्या प्लेसेसला पुटअप करूयात. ओके, नाउ पुटिंग द व्हॅल्यूज फ्रॉम द टेबल. येस, हिअर कोणकोणत्या व्हॅल्यू टाकायच्या ते पहिल्यांदा लिहून घेऊयात. हिअर ए प्लस एन एच, ए प्लस एन एच म्हणजे शेवटचा आर्ग्युमेंट आहे आपलं 1961 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्रीज म्हणजेच एफ ऑफ ए प्लस एन एच. एफ ऑफ ए प्लस एन एच ची व्हॅल्यू आहे 156. ओके, टेबल मगाशी आपण बघितलेला आहे, तुम्ही तो नोट डाऊन पण करून घेतलेला आहे. इथे मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो बॉटम मधून टॉप पर्यंत. ओके, डेल एफ ऑफ ए प्लस एन एच या टेबल मध्ये व्हॅल्यू कशा घ्यायच्या मगाशी मी सांगितलेलं आहे. डेल एफ ऑफ ए प्लस एन एच म्हणजेच फर्स्ट ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स ऑफ द लास्ट आर्ग्युमेंट विच इज 52. त्याच्यानंतर डेल स्क्वेअर एफ ऑफ ए प्लस एन एच इज इक्वल टू 40. डेल वेस टू 3 एफ ऑफ ए प्लस एन एच, टेबल मध्ये सगळ्या व्हॅल्यूज आहेत, टेबल तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही प्रिपेअर करून घेतलेलाच असेल, यायलाच पाहिजे. ओके, 42 आणि डेल वेस टू 4 एफ ऑफ ए प्लस एन एच इज इक्वल टू व्हॅल्यू आहे 36. ओके, या सगळ्या व्हॅल्यूज आपण टेबल मध्ये फॉर्म्युला मध्ये पुटअप करूया. देअरफॉर पुटिंग ऑल दॅट व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 3 वी गेट, किंवा देअरफॉर इक्वेशन नंबर 3 बिकम्स. ओके, या सगळ्या व्हॅल्यूज उचलूयात आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये पुटअप करूयात. देअरफॉर एफ ऑफ 1960 म्हणजेच y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, एक्स ची किंमत 1960, दॅट इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एन एच. फॉर्म्युला आपला पार्ट आहे वर, आपण तो फॉर्म्युला लिहिलेला आहे, फक्त स्क्रोल करून मी खाली आलेलो आहे त्यामुळे तो फॉर्म्युला वर गेला आहे. ठीक आहे, एफ ऑफ ए प्लस एन एच प्लस यू, यू ची किंमत आहे -0.1 इंटू डेल एफ ऑफ ए प्लस एन एच, डेल एफ ऑफ ए प्लस एन एच ची किंमत आहे 52 प्लस यू दॅट इज -0.1 इंटू यू प्लस 1 म्हणजेच -0.1 प्लस 1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल दॅट इज 2 into 1 that gives 2 into delta square, sorry del square f of a plus n h की जी व्हॅल्यू आहे 40. प्रत्येक टर्मला ब्रॅकेट टाकत चला म्हणजे डेफिनेटली साइन चुकणार नाही. प्लस नेक्स्ट टर्म u that is -0.1 into u plus 1 that is -0.1 plus 1 into u plus 2 that is -0.1 plus 2 divided by 3 factorial म्हणजे 3 into 2 into 1 that gives 6 into del raised to 3 f of a plus nh की ज्याची व्हॅल्यू आहे फॉर्म टेबल 42 plus last term u that is -0.1 into u plus 1 -0.1 plus 1 into u plus 2 -0.1 plus 2
into u plus 3, that is minus 0.1 plus 3 divided by 4 factorial म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 4 3 12 आणि 12 2 24 डायरेक्ट लिहू शकता into del raised to 4 f of a plus nh की ज्याची किंमत फ्रॉम द टेबल आपण ऑलरेडी एक्झिक्यूट केलेली आहे, दॅट इज इक्वल टू 36. ओके, ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज पुट अप केल्या, दॅट इज इक्वल टू नाउ डू द सिम्प्लिफिकेशन, डू द कॅल्क्युलेशन्स बाय युजिंग कॅल्क्युलेटर. That is equal to, yes, perform the calculations. 156 remains as it is. पुढे minus 0.1 into 52, that gives negative sign minus 5.2. Okay, पुढे next one I will perform one more step. Plus minus 0.1 remains as it is. Concentrate on third term. Similarly here minus 0.1 plus 1 minus 0.1 plus 1 म्हणजेच 1 वजा 0.1 आणि 1 वजा 0.1 म्हणजेच 0.9 असेल with positive sign. Into 40 remains as it is, no change. Divided by 2 remains as it is, no change. Okay, plus next term, fourth term. What is your observation about fourth term? Yes, ज्या टर्मचा आपण कॅल्क्युलेशन करतोय ती टर्म कॉन्सन्ट्रेट करा. minus 0.1 remains as it is into minus 0.1 plus 1 म्हणजेच 1 minus 0.1, that gives 0.9 into minus 0.1 plus 2 म्हणजेच 2 minus 0.1, that gives 1.9 into 42 remains as it is, no change, divided by 6 remains as it is. भाग जातोय तरी सुद्धा घालवायचा नाही कारण आपण कॅल्क्युलेटर वापरून फायनल स्टेपला कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. प्लस येस, कॉन्सन्ट्रेट ऑन लास्ट टर्म नाउ. लास्ट टर्म काय बघा, तर लास्ट टर्मवर कॉन्सन्ट्रेशन करा. त्या पद्धतीने पहिल्या टर्मचे कॅल्क्युलेशन आपण केले, जसे आहे तसे फॉरवर्ड करा. मायनस 0.1 त्यानंतर 0.9, नेक्स्ट वन 1.9 इथपर्यंत कॅल्क्युलेशन रिपीटेड आहेत. इंटू 3 मायनस 0.1, 3 मायनस 0.1 म्हणजेच 2.9 असेल. Into 36 remains as it is, no change, whole thing divided by 24. Okay, सगळ्याला भागिले 24 असेल. ओके, नाउ परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. थोडंसं एक्झाम्पल लेंथी आहे, ऑफकोर्स दोन्ही एक्झाम्पल्स एकत्रित आलेले आहेत म्हणजे डेफिनेटली वेटेज पण जास्त आहे. ठीक आहे, दिस एक्झाम्पल कॅन बी आस्क्ड फॉर 15 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल्स अँड थिअरी मार्क्स फॉर थिअरी. दिस एक्झाम्पल कॅन बी आस्क्ड फॉर 10 मार्क्स. ओके, 10 मार्कासाठी थिअरीला विचारू शकतात आणि 15 मार्कासाठी प्रॅक्टिकलला विचारू शकतात. दॅट इज इक्वल टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. 156 मायनस 5.2. नाउ चिन्हांचं कॅल्क्युलेशन ॲज युजल, चिन्हांचं कॅल्क्युलेशन तोंडी करून घेऊयात आणि मग संख्यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कॅल्क्युलेटर वापरूयात. येस, थर्ड नंबर टर्म मध्ये देयर इज ओनली वन निगेटिव्ह साइन, देयरफॉर रिझल्टंट साइन मस्ट बी निगेटिव्ह. ओके, चिन्हांचं कॅल्क्युलेशन केले, आता आकड्यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कॅल्क्युलेटरचा यूज करूयात. 0.1 इंटू 0.9 इंटू 40, दॅट इज इक्वल टू न्यूमरेटरवाला 3.6 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1.8. ओके, परफॉर्म द इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेशन्स. प्रत्येकाने स्वतः कॅल्क्युलेशन्स करा. तुमचे जे काही उत्तर येतात, तुमचे जे काही कॅल्क्युलेशन येते ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आय हॅव टू चेक दॅट. ओके, प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करत राहा. तुमचे जे काही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करत चला. ओके, पुढे फोर्थ टर्म. फोर्थ टर्मचं साइन बघा काय येत आहे. कॉन्सन्ट्रेट ऑन फोर्थ टर्म. येस, निगेटिव्ह साइन्स किती आहेत, ओनली वन निगेटिव्ह साइन इज देअर, देयरफॉर रिझल्टंट साइन इज अ मायनस. ओके, चिन्हांचं कॅल्क्युलेशन संपलेलं आहे. आता आकड्यांचं कॅल्क्युलेशन करूयात. व्हॉट इज दॅट. 0.1 इंटू 0.9 इंटू 1.9 इंटू 42 इज इक्वल टू न्यूमरेटर वाला 7.182 भागिले डायरेक्ट मी डिनॉमिनेटर करतो डिवाइडेड बाय 6 इज इक्वल टू 1.19 1.197. ओके, तुमचा आन्सर काय येतंय, तुमचे कॅल्क्युलेशन्स काय येतात ते कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. जर कुणाचं काही वेगळा आन्सर येत असेल तर वी हॅव टू चेक दॅट अगेन, वी हॅव टू व्हेरीफाय दॅट अगेन. ओके,
प्रत्येकाने कॅल्क्युलेशन स्वतंत्रपणे करा, कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा. कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस केली तरच आपला कॉन्फिडन्स बिल्टअप होणार आहे. ठीक आहे. नाव कॉन्सन्ट्रेट ऑन लास्ट टर्म. लास्ट टर्मचं साइन काय असेल? देयर इज ओनली वन निगेटिव्ह साइन, देअरफॉर रिझल्टंट साइन इज अगेन मायनस. ओके. नाव चिन्हांचं कॅल्क्युलेशन आपण तोंडी करून घेतलंय. आता फक्त आकड्यांचं कॅल्क्युलेशन करूयात. काय येते? 0.1 इंटू 0.9 इंटू 1.9 इंटू 2.9 इंटू 36 इज इक्वल टू, न्यूमरेटर लिहायचं असेल तर लिहू शकता 17.85240. ओके. न्यूमरेटर लिहून मग पुढच्या स्टेपला डिवाइड बाय 24 केलं तरी चालेल. डिवाइडेड बाय 24 दॅट इज इक्वल टू नेक्स्ट वन 0. that is equal to 0.74 0.74385 0.74385. okay, that is equal to, now final step, final calculation 156 minus 5.2 minus 1.8 minus 1.197 minus 0.74385. okay, is equal to 147. Is equal to 147.915. okay. Perform the calculations by using calculator, ऑल्फेट किंवा कॅसिओ कोणताही कॅल्क्युलेटर चालेल. देअरफॉर शेवटची स्टेप आहे. शेवटच्या स्टेपला आपण LHS लिहूयात. देअरफॉर y इज इक्वल टू f ऑफ x, x ची किंमत आहे 1960 इज इक्वल टू 147.05915. okay, that is the final answer. y is equal to f of 1960 is equal to 147.05915. therefore final answer, the population, जसा क्वेश्चन विचारलाय तसंच आन्सर. the population in the year 1960 is 147.05915. unit is a thousands approximately. ठीक आहे. म्हणजे 1960 साली अंदाजे असणारी लोकसंख्या आहे 147.05915. ओके. 1961 साली होती 156, 1951 साली होती 104. आपल्याला विचारलेली आहे 1960 सालची जी आहे 147 पॉइंट समथिंग, which lies in between 104 and 156. therefore our calculation is correct. okay, that is the required answer. The population in the year 1960 is 147.05915 thousands approximately. Getting this? okay, हेच आपलं required answer असेल. समजतंय? now in the today's lecture we seen example depending upon forward difference interpolation formula and backward difference interpolation formula, and we solve this example by preparing the only one difference table. okay, therefore let us conclude today's lecture. hence let's stop here. have a nice time. thank you.